भंडारा जिले के लाखांदूर तालुका के किसानों ने पिछले खरीफ सीजन 2024-25 के बोनस भुगतान में देरी पर गहरा आक्रोश जताया है। किसानों का कहना है कि उन्होंने सभी ऑनलाइन प्रक्रियाएं पूरी की थी, फिर भी उन्हें बोनस नहीं मिला। अधिकारी उन्हें काली सूची में डालने जैसी बात कहकर टालते रहे हैं, जिससे किसान नाराज हैं। किसानों ने जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपते हुए चेतावनी दी है कि यदि उनका बोनस तुरंत नहीं दिया गया तो वे 17 नवंबर को सामूहिक आत्मदाह करेंगे। इस आंदोलन का नेतृत्व तालुका प्रमुख विनोद ढोरे कर रहे हैं। आइए देखिए पूरा मामला क्या है। भारत नेशन के लिए प्रकाश नागतोड़े की खास रिपोर्ट। माझे नाव विनोद दागोजी ढोरे, मुक्काम पोस्ट सरांनी बुद्रुक, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। लाखांदूर तालुका शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी काम करत आहे। लाखांदूर तालुक्यामध्ये मागील 6 ते 8 महिन्यापासून एवढा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेच्या समोर की मागील पावसाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जो धान आहे जिल्हा मार्केटिंग कंपनीला विकत दिलेला आहे, धानाचे पैसे आलेले आहेत, पण धानाचा बोनस जो आहे हेक्टरी 20,000 रुपये तो मागील 6 ते 8 महिन्यापासून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे। शेतकरी जिल्हा पणन अधिकाऱ्याकडे येऊ चक्रा मारून राहिले आहेत, परंतु त्यांना तारखीवर तारीख देण्यात येत आहे। आज मला एक सांगा, महाराष्ट्र सरकारने सांगायला पाहिजे की खरोखरच शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट कोसळलेला आहे आणि स्वतःच्या भाकरी बांधून शेतकरी पणन कार्यालयामध्ये चक्रा मारत आहेत आणि चक्रा मारत असताना सुद्धा तेथील कर्मचारी आज या, उद्या या, परवा या अशा भूलथापा देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत। त्यामुळे शिवसेना मार्फत आणि रयत शेतकरी संघटनेमार्फत आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेब येत्या 7 दिवसामध्ये जर आम्हाला शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळत नसेल तर येणाऱ्या सोमवारी आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करू। ह्या सूचनेचं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिलेलं आहे। त्यामुळे सरकारने आमच्या मागण्यांकडे तात्काळ येत्या 7 दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकरी ज्यांना पावसाळी धानाचा बोनस मिळालेला नाही आहे ते असे सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या सोमवारी आत्मदहन करतील।